दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस जळगाव दौऱ्यावर असणार आहेत। धरणगावातील खासगी समारंभाला ते भेट देणार असल्याची माहिती आहे। फडणवीसांसोबत चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा या ठिकाणी येणार असल्याची माहिती समोर येते आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंगलप्रभात लोढा, भारतीय जनता पार्टीचे नेते विजयकुमार गावित हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। याच पार्श्वभूमीवर आज जळगाव जिल्ह्याच्या विमानतळावरती मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। संघाचे कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त हे सगळी नेते मंडळी आज या जळगाव जिल्ह्या दौऱ्यावर असल्याने जळगाव शहरामध्ये ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त हा लावण्यात आलेला आहे। सुरक्षेच्या हिशोबाने पोलिसांचा हा कडेकोट बंदोबस्त विमानतळ असेल, जळगाव शहर असेल, त्याचप्रमाणे जळगाव शहरापासून धरणगाव रस्त्यावरती हा पोलीस कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मात्र जळगाव लोकसभा असेल, रावेर लोकसभा असेल, या दोघही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं यश मिळाल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती चंद्रशेखर बावनकुळे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची चाचपणी देखील होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। या सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते जे आहेत हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याने राजकीय वर्तुळामध्ये मात्र याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।